नमस्कार फ्रेंड्स, निकेस किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत पालक बटाट्याची रस्साभाजी. त्यासाठी मी 2 मोठे बटाटे उकडून कापून घेतलेले आहेत. पालक स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून चिरून घेतलेला आहे. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, आमचा कोल्हापुरी घाटी मसाला घेतलेला आहे मी अर्धी वाटी. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत. 2 मोठे कांदे होते तर ते मी चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर. तर चला आपण फोडणी देऊया. गॅसवर टोपामध्ये मी तेल गरम केलेलं आहे 2 पळी तेल टाकून. आणि आता आपण सर्वात आधी लसूण टाकूया. त्याच्यात लसूण टाकूया. लसूण थोडासा ब्राउनिश होऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. आता आपण कांदा ॲड करूया. कांदा आणि लसूण तेलात थोडा परतून घेऊया. कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत तेलात परतून घेऊया आणि मग त्याच्यात टोमॅटो ॲड करूया. कांदा आपला बऱ्याचपैकी तांबूस रंगाचा झालेला आहे. आता आपण टोमॅटो ॲड करूया. पुन्हा एकदा चांगलं यांना मिक्स करूया. त्यांचं थोडं मॉइश्चर रिलीज होईपर्यंत चांगलं परतून घेऊया. कांदा टोमॅटोचा कच्चा पण जाऊपर्यंत आपल्याला हे मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीर ॲड करून झालेली आहे. थोडंसं परतून घेऊया कोथिंबीरला. आणि आता आपण आपला लाल मसाला टाकायचा आहे. आम्ही आमचा कोल्हापुरी घाटी मसाला टाकतो. तुमच्याकडे जो तुमचा लाल मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही ॲड करा. आणि आता आपण मसाला कांदा टोमॅटोच्या ह्याच्यात चांगला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. मसाला टाकून कांदा टोमॅटोमध्ये परतून घेतलेलं आहे. तेल सुटू लागलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवूनच बनवायचं आहे. आता ह्याच्यात मी उकडलेला आपला बटाटा ॲड करत आहे. बटाटा ॲड करून झाला आहे. आता आपण ह्याला पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया. सगळे जिन्नस एकत्र मिक्स होईपर्यंत चांगलं तेल सुटूपर्यंत अजून 1-2 मिनटं परतून घेऊया. बटाट्याला पण चांगलं तेल सुटू लागलेलं आहे. आपण हलक्याशा हाताने असा दाब देऊन थोडासा हलका बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पालक ॲड करणार आहोत. पालक ॲड करत आहोत. पालक चांगली स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घ्यायची आहे. तुम्हाला चिरून टाकायची आहे किंवा हाताने खोडून टाकायची आहे तशी टाकू शकता. पालक इथे आपण ॲड केलेली आहे. आणि आता आपण हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून घेणार आहोत. पालक आणि बटाटा असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि बटाटा मध्ये मध्ये असं स्मॅश करत राहायचं आहे. म्हणजे कसं रस्साभाजीसाठी त्याचा रबरबीतपणा येतो. गॅसची फ्लेम मिडियमच. आणि आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, पण टाकलं तर चव चांगली येते. पुन्हा एकदा आपण हलवून घेऊया. पुन्हा सगळं एकत्र मिक्स करूया. शेंगदाण्याचा कूट पण मिक्स झाला आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या रस्स्याच्या ह्याच्याप्रमाणेच ठेवा. जर जास्त पातळ असेल तर त्या हिशोबाने, घट्टसर करायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा. अजून मी मीठ टाकलेलं नाही आहे. एकदा पाण्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली ह्याच्यामध्ये की मग मी मीठ टाकणार आहे. थोडं अजून पाणी मी ॲड करत आहे. म्हणजे जवळजवळ माझे मीडियम साईजचे 2 ग्लास होते ते मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि असं थोडंसं असं गरगटा हे करून घ्यायचा चमच्याने स्मॅश. म्हणजे कसं थोडासा थिकपणा येतो त्याला. आणि आता आपण सर्वात शेवटून मीठ टाकणार आहोत. मीठ चवीनुसार. पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घेऊया. आणि त्याला थोडंसं लो टू मिडियम आचेवर ठेवून झाकणी झाकून त्याला चांगली एक उकळ काढूया. झाकणी उघडून बघूया उकळ आली आहे का. उकळ यायला चालू झालेली आहे. मधून मधून थोडंसं हलवून घ्यायचं आहे. पुन्हा झाकूया. चांगलं खदखदून उकळी येऊ दे. झाकणी उकडून बघूया. चांगली उकळ फुटलेली आहे. रस्स्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा. जास्त पातळ तर जास्त, नाही तर ग्रेव्हीसारखं थोडं घट्टही करू शकता. 15 मिनटं आपण झाकणी झाकून लो टू मिडियम चांगली उकळ काढून घेतलेली आहे. आणि आपली भाजी बऱ्याचपैकी बनून रेडी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली छोटीशी
पालक बटाटा रस्सा भाजी बनवून रेडी आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या ह्याच्याने खाऊ शकता, चपाती, भाकरी किंवा भातासोबत. तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.